कमिशनखोरी तर सर्रास सुरू आहे, कुठे नाहीये. महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचाराला प्रचंड आता ऊत आलाय असं म्हणू. प्रचंड भ्रष्टाचाराचं प्रमाण वाढलंय. खालच्या स्तरापासून लोकांनी पैसे दिल्याशिवाय एकही काम प्रशासनातला अधिकारी करत नाही. खालच्या स्तरापासून होत नाही. नाही, अलीकडे सरकार गोंधळी सरकार म्हणायला पाहिजे अशी स्थिती आहे. गोंधळलेली अवस्था आहे. म्हणजे एक मंत्री जातो आणि दुसऱ्या मंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये आणि कायदा सुव्यवस्थे किंवा हिंदुत्व सांगतो आणि त्याला स्थानिक मंत्री योगेश कदम त्याला उत्तर देतात की हे आम्हाला शिकवू नका, कायदा सुव्यवस्था आणि शांतता कशी राखायची हे आम्हाला ठाऊक आहे असं ते बोलले. आणि त्यातून यांनी सांगितलं की गृहमंत्री आमचे आहेत. आणि मंत्री आहात तुम्ही दोघेही, या मंत्रिमंडळातले तुम्ही दोनही जबाबदार आहात. आणि यावरून जर वाद होत असेल तर हे किती गोंधळी सरकार आहे हे आता दिसत आहे. एकीकडे मुख्यमंत्री महोदय म्हणतात की पाकिस्तानचा एकही नागरिक महाराष्ट्रात नाही, आणि दुसरीकडे नगर विकास खात्याचे उपमुख्यमंत्री म्हणतात की 107 पाकिस्तानी सापटत नाही. पण यात कुठलाच समन्वय दिसतो सरकार म्हणून. इतका समन्वयाचा अभाव कसा असू शकतो? म्हणजे यामध्ये विसंवाद या सरकारमधला आता स्पष्ट होतो आहे आणि हे सरकार गोंधळी आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे. एनसीईआरटीच्या पुस्तकामधून मुघलांचा इतिहास काढण्यात आलाय, बेटी बचाओ कुंभ यासारख्या, तसंच जातीय ब्रिटिशांनी देखील अशा पद्धतीचा अभ्यास करून त्याच्यात टाकण्यात आलेला. नाही, मला कीव येते की इतिहास पुसून काय यांना नवा इतिहास निर्माण करण्याची काहीतरी मग ताकद तरी दाखवा. पण तो इतिहास हा झालेल्या घटनांची साक्ष असते. इतिहासामध्ये जे काही घडलंय ते खरं म्हणजे ते ठेवा, हे आपण त्याला जपतो इतिहासाला. त्यामध्ये इतिहासाने जर आपल्याला सगळ्यांना पुढच्या पिढीला काही चुकीचं होत आहे हे दाखवता येईल. पण विषमता निर्माण करून किंवा दोन धर्मामध्ये जातीमध्ये दैर्य निर्माण होईल अशा प्रकारचा नवा अभ्यासक्रमामध्ये समावेश करणं आणि तो इतिहास संपवणं हे किंवा इतिहास काढून टाकणं हे मला वाटतं की जातीला धर्मामध्ये याला धर्मांधतेला खतपाणी घालण्यासारखं आहे. आणि या देशामध्ये एकूणच या देशाच्या लोकांमध्ये भेदभाव निर्माण करण्याची भूमिका, दोन धर्मामध्ये भेदभाव निर्माण करण्याची भूमिका, एकात्मतेला छेद देण्याची भूमिका यामध्ये या सरकारची स्पष्ट दिसते. नरहरी झिरवळ म्हटले की 2100 रुपये देण्याचं आश्वासन कोणी दिलं नव्हतं, 1500 महिला खुश आहे. नरहरी झिरवळ आता मंत्री झालेत, ते जरा पाहून वाचून बोललं पाहिजेत. 1500 मध्ये महिला खुश आहेत दिसतील ना जिल्हा परिषद पंचायत समितीला, महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये. तुम्ही महागाई वाढवून एकीकडे लूट सुरू केली, दुसरीकडे तुम्ही 2100 रुपये देतो म्हणून तुमच्या जाहीरनाम्यामध्ये आहे. आता कदाचित झिरवाळनी ते लिहिलं नसेल म्हणून त्यांच्या लक्षात आलं नसेल किंवा झिरवाळनी सांगितलं नसेल, पण त्याच्या पक्षप्रमुखांनी ते मान्य केलं आहे. आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये ते स्पष्ट आहे 2100 रुपये देण्याचं, महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये आहे. त्यामुळं असे पळवाटा शोधून मला वाटतं सरकारची भूमिका ही उनके नियत में खोट आहे असं त्याचा अर्थ होतो. परभणी आणि पुण्याच्या डीपीडीसीच्या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना फटकारलं की कमिशनखोरी जी आहे ती चालणार नाही कुठल्याही अधिकाऱ्यांची. कमिशनखोरी तर सर्रास सुरू आहे, कुठे नाहीये. महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचाराला प्रचंड आता ऊत आलाय असं म्हणू. प्रचंड भ्रष्टाचाराचं प्रमाण वाढलंय. खालच्या स्तरापासून लोकांनी पैसे दिल्याशिवाय एकही काम प्रशासनातला अधिकारी करत नाही. खालच्या स्तरापासून होत नाही आहे. आणि अलीकडे बजेटमध्ये तरतूद होते, पण आता ज्या ज्या विभागाला बजेट दिला जातो त्या विभागांनी पैसे देत असताना कामाचे तिथे सुद्धा कमिशन घेतल्याशिवाय
ते निधी वितरित केला जात नाही. ते विभाग जे काही मंत्रालय आहेत, वित्त विभागाकडून ज्या ज्या विभागाला निधी दिला जातो ते विभाग त्या कंत्राटदार असतील, पुरवठादार असतील, कोणाचे पैसे असतील, तर ते देताना पेमेंट करताना सुद्धा पैसे घेऊनच केले जातं. ही सगळी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आता तुम्हाला हा भ्रष्टाचार संपवायचा असेल तर त्याची सुरुवात मंत्रालयातून करावी लागेल. शिक्षक भरती घोटाळ्याचा ईडीने एंट्री मारलेली आहे. नाही, खरं म्हणजे आवश्यकताच आहे याची. हा मोठा घोटाळा आहे. तो 17 ते 23 पर्यंत हा घोटाळा झालाय. 580 ईडीने केली पाहिजे. स्पेशल SIT मला तर निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करावी. त्याची उच्चस्तरीय चौकशी होणं आवश्यक आहे. जो संस्था चालक यामध्ये दोषी आहे, जे शिक्षक विभागाची यंत्रणा दोषी आहे, त्याला कुणालाही सोडू नका. परंतु ओरिजिनल किंवा ज्यांनी हे घोटाळे केले त्याला वाचवण्यासाठी निरपराध माणसाचा बळी घेऊ नका आणि ती चौकशी निपक्षपणे व्हावी. ईडीने शोधून काढावं यातला झालेला व्यवहार, मनी लॉन्ड्रिंग काय काय असेल ते. त्यांना निश्चितपणे एक चांगलं काम आहे असं मी त्या म्हणू. नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर अविनाश गावंडे यांनी एक सर्वे केला. त्यामध्ये असं आढळून आलेलं की 18 वर्षात खालील जवळपास 50% म्हणजे त्यांचे जे 124 साखर होते त्यातलं 67 मुली या गर्भवती होत्या. एकूणच नागपूर आणि राज्यातल्या सामाजिक आरोग्याला धोकादायक हा सगळा सर्वे आहे. पण काय झालंय की आता आपल्या देशामध्ये जी संस्कृतीचा ऱ्हासच होताना आपल्याला दिसत आहे. आणि जो आपण सगळा फ्री हँड मुलांना देतो आणि त्यांच्यावर बंधनं घालत नाही, त्याचाही परिणाम काही प्रमाणात होताना दिसतोय. मला खरं तर हे फार गंभीर बाब आहे की अल्पवयीन मुलींच्या संदर्भात अशी परिस्थिती समोर येत असेल तर नागपूर असेल किंवा मुंबई असेल, महाराष्ट्र असेल, देश असेल, हे एकूणच म्हणजे मी असं म्हणेल की आपला भारत हा संस्कृती प्रधान देश हा संस्कृतीहीन होत चाललेला आहे आणि पाश्चात्य संस्कृतीचा पगडा आपल्या देशावर अधिक जोरकसपणे बिंबवला जातोय. ही स्थिती भयावह आहे आणि मला वाटतं ह्यातून ही पुढची पिढी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे आणि त्याला वेळीच जर आपण लगाम घातला नाही तर मात्र भविष्य अंधकारमय होईल आणि आपला देश उद्ध्वस्त होईल. भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार जी आहे ती इंग्लंडमध्ये न्यूयॉर्कमध्ये एका शहरामध्ये विक्रीला काढलेली आहे. पण भोसलेंनी स्वतः त्याच्या प्रश्न विचारला ही तलवार तिकडे कशी गेली, चोरीला गेली असा त्याचा संशय. काय वाटतं सरकारने काय पावलं उचलले पाहिजे? आता हे खरं म्हणजे या सगळ्या बाबीमध्ये वाघनखं आणली, तलवार घेऊन यावी. तर सरकारला तसाही काही उद्योग राहिलेला नाही. त्यामुळं किमान एवढं तरी जपावं की आपला इतिहासाच्या ज्या काही साक्षी आहेत ते जपण्याचं काम तरी तेवढं केलं पाहिजे इमानदारीनं. बाकी तर काही काम करू शकत नाही. म्हणून ती तलवार आणायचं की नाही तो सरकारचा विषय आहे. पण गेली कशी तर इंग्रजांनीच नेली असेल, तिकडे इंग्रजांच्या ह्याच्यात आहे. त्यामुळे छत्रपती शिवरायांनीच एकमेव असे राजे होते की ज्यांनी इंग्रजांना रोखून धरलं होतं. इंग्रजांचा प्रवेश त्यांच्या काळात होऊ दिला नव्हता. तर त्या ठेवी जपल्या पाहिजेत असं आमचं स्पष्ट मत. नागपूरमध्ये हत्या सत्र सुरू आहे, टोळीयुद्ध सुरू आहे आणि एका टोळीच्या तपासामध्ये पोलिसांना अशी माहिती मिळाली की एका हत्याकांडाच्या माध्यमातून नागपूरमध्ये 14 एप्रिलला दंगल घडवण्याचा एका टोळीचा प्रयत्न होता. म्हणजे नागपूरच्या कायदा सुव्यवस्थेला घेऊन देखील एक मोठा प्रश्न. हो, जिथे 200 किलोमीटर अतिरेकी घुसून शस्त्र घेऊन निरपराध इनोसंट लोकांचा बळी घेतात, तिथे देशाचं इंटेलिजन्स फेल होतं. तिथे काही चर्चा होत नाही. चर्चा हिंदू मुस्लिमचे होते दुर्दैवानं. ते आले कसे, ते घुसले कसे, तिथे पोलीस बंदोबस्त का नव्हता. आता तिकडे सीमेवर जर इतका दुर्लक्ष असेल तर राज्यामध्ये आपण कोणाला बोलावं. हे तर होम मिनिस्टरचं गाव आहे, शहर आहे. आणि म्हणून इथल्या कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भात तुम्ही म्हणताय इतकी भयावह परिस्थिती आहे की त्याची एक वेगळी प्रेस आम्हाला घ्यावं लागेल. अत्याचारामध्ये एवढी वाढ झाली आहे. एक मुद्दा नाही
खरं म्हणजे उद्या नागपुरामध्ये स्फोटक परिस्थिती निर्माण होईल जर वेळीच यावर आपण बंधन घातलं नाही तर. कारण सत्ताधारी सत्तेमध्ये इतके मशगूल आहेत की त्यांना नागपूरची चिंताच राहिली नाही अशी परिस्थिती आहे. हो, NCERT च्या 7वीच्या अभ्यासक्रमामध्ये जो भूगोलाचा आणि